नमस्कार, मी आहे प्रियल देसाई आणि तुमचं स्वागत आहे आपल्याच चॅनलवरती. तर सगळ्यांना पहिली तर एक मोठी खुशखबर आहे. ती खुशखबर ही आहे की आता आपण चॅनल आपलं अपग्रेड करणार आहोत. आत्तापर्यंत आपण फक्त बिग बॉसवर बोललो, बिग बॉसची चर्चा, बिग बॉसची डिबेट, बिग बॉसचे अपडेट्स. पण आता आपलं चॅनल अपग्रेड होणार आहे आणि आता इथून पुढे तुम्हाला मराठी इंडस्ट्रीमध्ये जे काय चित्रपट येत आहेत, नवीन वेब सिरीज असो किंवा नवीन मालिका असो किंवा चालणाऱ्या आत्ता ज्या चाललेल्या त्या मालिका असो, ह्या सर्वच मालिकांबद्दल तुम्हाला अपडेट्स आपल्या चॅनलवर मिळणार आहेत, रिव्ह्यूही मिळणार आहे आपल्या चॅनलवर. सो स्टे ट्यून. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिला सबस्क्राईब करा की. ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलं की आपण एक नवीन सुरुवात करत आहोत, तर ती आपली सुरुवात आपल्या देवापासूनच करूयात ना. आपण ज्यांना आपलं आराध्य दैवत मानतो, छत्रपती शिवाजी महाराज, तर ह्यांच्यावरती जो चित्रपट आलेला आहे, मराठी चित्रपट राजा शिवाजी, आज मी त्या राजा शिवाजी चित्रपटाबद्दलच बोलणार आहे. सो प्लीज सगळ्यांनी नक्की शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा. राजा शिवाजी हा चित्रपट म्हणजे प्रत्येक मराठी माणसाला भावणारा आणि प्रेरणादायी असा हा चित्रपट आहे. खरंच एक नंबर चित्रपट आहे. काय म्हणावे या चित्रपटाबद्दल. मला तर इतका आवडला हा चित्रपट, खरंच खूप छान वाटला. पहिल्यापासून ते शेवटापर्यंत मनात फक्त आणि फक्त महाराज, फक्त आणि फक्त महाराज. आणि खरं सांगते, मी खूप छान वाटला मला हा चित्रपट. आत्तासुद्धा मी ह्याचा रिव्ह्यू करते पण माझ्या अंगावर काटे येत आहेत. असला भारी भन्नाट चित्रपट आहे ना. मी म्हणेन सगळ्यांनी आवर्जून पाहावा. पहिली गोष्ट तर मी रितेश देशमुख यांचं कौतुक करेल की मराठी चित्रपटाला इथं नेऊन ठेवलं त्यांनी. एवढा हाय बजेट, एवढा मोठ्या बजेटचा चित्रपट त्यांनी काढलेला आहे आणि त्यांनी दाखवून दिलेलं आहे की हाय बजेट मराठी मूवी बनू शकतो आणि चालूही शकतो. रितेश भाऊ, तुम्हाला मानाचा मुजरा किंवा मानाचा सलाम की तुम्ही आपल्या मराठी चित्रपटात एवढे पैसे घातलेत आणि एवढा मोठा भव्य चित्रपट उभा केला आणि ह्या भव्य चित्रपटानं आपल्या मराठी मूवीचा किंवा चित्रपटाचा दर्जा जो आहे तो इथं नेऊन ठेवलेला आहे. आणि हे एक म्हणतो ना आपण बेंचमार्क सेट केलेला आहे की मराठी चित्रपट ही बनू शकतात, हाय बजेटचे चित्रपट बनवू शकतात आणि धमाल आणि कमाल ही दाखवू शकतात. आणि मराठी पब्लिक अशा मराठी चित्रपटांना सपोर्ट करते आणि करणारच, हे पब्लिकनीही दाखवून दिलेलं आहे. त्यापर्यंत आलेल्या जी माहिती आहे त्यानुसार तर मराठी लोकांनी जास्तीत जास्त जाऊन बघितलेलं आहे, कारण त्यांना मराठी भाषिक जो राजा शिवाजी चित्रपट आहे त्याच्यातून त्यांना खूप प्रॉफिट झालेला आहे. सो खरंच सगळ्यांनी चित्रपट जाऊन बघा. दुसरी गोष्ट मला ह्यात नमूद करायची आहे ती म्हणजे की सगळ्या हिंदी कलाकारांना, एवढे मोठे मोठे दिग्गज कलाकार, सगळ्यांना मराठी बोलायला लावलं. यार लय भारी. मला तर खूप भारी वाटलं की एवढे मोठे मोठे कलाकार जे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये एवढ्या मोठ्या मोठ्या काय म्हणतात ते लेवलवर म्हणू आपण, किंवा ज्या आता मला तो मराठी शब्द सुचत नाही आहे, पण ज्या लेवलवर आहेत त्या लोकांना तुम्ही आपल्या मराठी भाषेत बोलायला लावलं. ह्याच्याहून अजून काय पाहिजे. तर मला तिथंही ते मला जाम आवडलं. सगळेजण झाडून मराठीत बोलत आहेत. तुटकं फुटकं का होईना पण मराठीतच बोलायचं. तर हे खरंच मला आवडलं की सगळे एवढे दिग्गज कलाकार मराठीत बोलत आहेत. आता बोलूयात ह्याच्या एकंदरीत मूवी कसा वाटतो आणि कसा आहे. तर पहिली गोष्ट ही म्हणजे महाराजांच्या जन्मापासून घेतलेला आहे. असा कुठला मूवी मला सध्या तरी मला आठवत नाही आहे. तुम्हाला आठवत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. त्यांचा जन्म शिवनेरीवर झाला, तर जन्माच्या आधीपासूनचा जो मूवी आहे तो आपण ह्या चित्रपटात बघतो. एक नंबर चित्रपट आहे. आपण मग त्या चित्रपटात जे काही रोल्स केलेले आहेत त्याच्याबद्दलही बोलूयात. तर पहिलं तर आपले आराध्य देवतांचा जो रोल केलेला आहे तो केलेला आहे आपले लाडके रितेश भाऊंनी. आता रितेश भाऊंना आपण आता जसं आपण बिग बॉस रिव्ह्यू करतोच तर आपण त्याच्याबद्दल बोलतोच, पण रितेश भाऊ थोडासा मला इथं तुमचा त्या मार्कला वाटला नाही. आपले महाराजांचा मग बरं ते पण आहेच की आपले महाराजच असे आहेत की त्यांच्यापर्यंत कोणी पोचूच शकत नाही, म्हणजे त्यांच्यासारखं कोणी होणारच नाही दुसरं. पण थोडासा मला अजून जरासं एफर्ट्स पाहिजे होते रितेश भाऊंचे, असं मला वाटतं की थोडा तिथं
मला रितेश भाऊ कमी वाटले. नंतर बोलूयात आपण सईबाई म्हणजे त्यांची बायको म्हणजे जेनिलिया खरंच खूप गोंडस आहे, खूप सुंदर. पण मला जेनिलिया सईबाई म्हणून एवढी भावली नाही. पण ठीक आहे, तिनं ट्राय केला पण नाही आवडली, मला एवढी खास नाही वाटली सईबाईच्या भूमिकेत. आपल्या राजमाता जिजाऊ ह्यांची भूमिका केलेली आहे भाग्यश्री यांनी. खरंच एक नंबर भूमिका, एक नंबर डायलॉग, एक नंबर सगळंच भारी, लई भारी भन्नाट. एक नंबर त्यांनी केलेली आहे त्यांची भूमिका. म्हणजे कुठं वावच नाही आहे आपल्याला की आपण एखाद्या गोष्टीबद्दल बोलू. खरंच त्या पण इतक्या सुंदर आहेत, पण त्यांनी त्यांची भूमिका अप्रतिम निभावलेली आहे. आता बोलूयात संभाजी महाराजांची भूमिका केलेली आहे अभिषेक बच्चननं. एकतर त्याला डायलॉग्स कमी होते, थोडे हिंदीमध्ये डायलॉग्स होते आणि मराठीमध्ये पण होते. पण मला खरंच आवडली अभिषेक बच्चनची जी काय ॲक्टिंग आहे मला आवडली. कारण आपण अभिषेक बच्चनला ॲक्टिंग करताना हिंदी सिनेमात पाहिलेलं आहे. एवढा काही खास नसतो, ठीकठाकच असतो. पण ह्याच्यात मात्र मस्त एक नंबर भन्नाट ॲक्टिंग केलेली आहे. आणि दोघा भावांचा जो बॉन्ड आहे तो एक खतरनाकपणे आपल्याला दाखवलेला आहे. आणि मला वाटते ह्या बॉन्डची आजच्या जमान्यात तर खरीच गरज आहे. भावांच्यात आज आपण मोस्टली बघतो वादच असतो, पण ह्याच चित्रपटात ते बघण्यासारखं आहे की दोन भाऊ एकमेकांना इतका जीव लावत असतात खरंच. आणि लहानपणापासूनच त्यांचं ते बॉन्डिंग घेतलेलं आहे, शेवटपर्यंत आपल्याला ते दाखवलेलं आहे. तर एक नंबर मस्त अभिषेक बच्चन, थम्स अप. महेश मांजरेकरांबद्दल काय बोलायचं, सगळंच एक नंबर. होस्टिंग एक नंबर करत होते आपल्या मराठी बिग बॉसची. परत काय म्हणतात ते की एक नंबर त्यांनी लखुजी जाधव ह्यांची भूमिका केलेली आहे. भन्नाट मस्तच, काही वावच नाही आहे. सो काय बोलायचं. आणि थम्सअप तर मी कोणच नाही त्यांना थम्सअप देणारी, माझं तेवढी हेच नाही आहे. सो एक नंबर महेश मांजरेकर सर, एक नंबर. नंतर आहे जितेंद्र जोशी, पंत गोपीनाथ बोकल ह्यांची भूमिका केली आहे. परत म्हणेन एक नंबर, बस बोलती बंद, काहीच बोलू शकत नाही मी ह्या भूमिकेबद्दल. आता येऊयात एका महत्त्वाच्या भूमिकेत. तर महत्त्वाच्या भूमिकेत आहेत अफजल खान. आणि अफजल खानाची जी भूमिका केलेली आहे ते आहेत म्हणजे संजय दत्त. आता खरं सांगायचं तर अफजल खान हा भला मोठा दांडगाच्या दांडगा पुरुष, बरोबर. त्याची बॉडी हाईट आपल्याला माहितीच आहे, आपण बघितलेली आहे, पुस्तकात वाचलेली आहे अफजल खानाबद्दल. तर हा अफजल खान मला भावला नाही. सो संजय दत्तनी भूमिका निभावायचा आणि जिवंत करण्याचा अतोनात प्रयत्न केला, पण नाही झाला तो जिवंत. त्या मार्कपर्यंत तो गेला नाही. खरंच म्हणजे वाटला नाही तो अफजल खान, काय ते खांदे पडलेला अफजल खान. म्हणजे खरंच एवढा काही खास नाही वाटला अफजल खान, मला तर काही भावला नाही. खरंच आपलं असं रक्त सळसळतं जेव्हा आपण बघतो की नाही महाराजांबरोबर असं का होतं, नाही आपल्या जनतेबरोबर असं का होतं. तेव्हा खरंच असं अंगात एक वेगळंच काहीतरी येतं आणि मस्त असं सळसळायला लागतं, आपलं रंग काटे येतात अंगावर. आणि शेवट जसा येतो खरंच चित्रपट भयंकर वाटतो. म्हणजे भयंकर म्हणजे त्या अर्थाने नाही, पण इतकं असं वाटतं की आता काय होणार, आता कसं होणार. खरंच मस्त भन्नाट चित्रपट वाटलाय मला खूप आवडला चित्रपट. प्रत्येक कलाकारानं त्या चित्रपटाला जिवंत करण्याचा प्रयत्न केला, पण थोडा कुठंतरी जिवंतपणा येता राहून गेला. पण खरंच चित्रपट अप्रतिम आहे. अंगरक्षकांची भूमिका, जीवाची भूमिका निभावलेली आहे ह्या चित्रपटात आपले सुपरस्टार हिंदीमधले, ते म्हणजे सलमान खान. तर त्यांचा एकच डायलॉग होता, पण ठीक आहे, चांगला वाटला. क्लायमॅक्सला ते येतात, खरं छान वाटलं. पण मी एवढंच म्हणेन म्हणजे ह्या चित्रपटाबद्दल, रितेश दादा तुम्ही हा चित्रपट आणलात, तुम्ही मराठी चित्रपटाला इकडं नेऊन ठेवलात, एक बेंचमार्क सेट केलात, सगळं मान्य. पण मला कुठेतरी वाटलं की तुम्ही ह्या मराठी चित्रपटात आपल्या मराठी कलाकारांना घेतलं असतं तर अजून हा चित्रपट भन्नाट वाटला असता, जिवंत झाला असता. आणि मेन म्हणजे ह्या चित्रपटाला 4 चांद लागले असते यार, जर तुम्ही मराठी कलाकारांना ह्यात घेतलं असतं तर. आणि खरं सांगते मी, मला आवडलं असतं अजून हा चित्रपट जर आपले मराठी कलाकार, आपल्या मराठी चित्रपट जो आपल्या महाराजांचा आहे ह्यात आपले मराठी कलाकार असते ना, तर अजून भारी वाटला असता हा चित्रपट. ही गोष्ट मला तुम्हाला सगळ्यांना
सांगायचे की कसं आहे ना, जेव्हा आपण परदेशात बघतो तर परदेशामध्ये ना मराठी चित्रपटाचे एवढे प्रयोग दाखवले जात नाहीत किंवा दाखवलेच जात नाहीत. पण तुम्ही जर बघा बाकीच्या भाषा तेलुगू, मल्याळम, केरलाईट, तर हे चित्रपट खूप चालतात आणि मल्टिपल प्रयोग पण होतात दिवसातून. पण मराठी भाषेचे होत नाहीत. तर मला असं वाटतं की त्यामुळं बऱ्याच वेळा मलाही कुठला मराठी चित्रपट पाहता येत नाही. पण लकीली ह्यावेळी मी कोल्हापूरमध्ये होते आणि मला आपल्या महाराजांचा चित्रपट बघायचाच होता. सो मला तो योग जुळून आला म्हणा आणि मला बघायला मिळाला. मला ह्याचा फार म्हणजे काय म्हणतात आनंद आहे. खरं मला एवढंच म्हणायचं आहे की प्लीज आपण आपल्या मराठी चित्रपटाला आणि आपल्या मराठी माणसाला सहकार्य केलं पाहिजे. सो एकदा नाही तर 2दा जाऊन बघा तुम्ही चित्रपट, पण जाऊन बघा. मराठी चित्रपट आपला आहे, आपल्या महाराजांचा आहे, एका मराठी माणसानीच काढलेला आहे. तर त्याला सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. सो आपण सगळ्यांनी जाऊन हा चित्रपट पाहिलाच पाहिजे आणि आपला जो दर्जा आता रितेश भाऊनी सेट केलेला आहे मराठी चित्रपटाचा इकडे, तो तिकडेच राहिला पाहिजे. सो आपण पुढंही येणाऱ्या प्रत्येक मराठी चित्रपटाला सपोर्ट दाखवू. एकदा तरी जाऊन पाहू शकतो ना यार चित्रपट. महाराजांचा चित्रपट राजा शिवाजी हा नक्की आवर्जून जाऊन चित्रपटगृहात बघा. एक नंबर आहे, मजा येणार आहे, तुमचं अंगात अंगावर शहारे येणार आहेत आणि असं रक्त सळसळणार आहे आणि भन्नाट वाटतं आणि मग वाटतं की आपण मराठी आहोत ह्याचा आपल्याला अभिमान आहे. आणि शेवटी जेव्हा आपण चित्रपट संपतो तेव्हा आपल्यालाही म्हणावंसं वाटतं जय भवानी जय शिवाजी. आपले जे मराठी ऑडियन्स आहे की आपल्या मराठी चित्रपटांना प्लीज सपोर्ट करा, कारण आपले पण मराठी चित्रपट खूप छान असतात, कथा एक नंबर असते. पण काय आहे बरेच चित्रपटांना तो वावच मिळत नाही, सो ते राहून जातात. सो प्लीज मराठी चित्रपटांना सपोर्ट करा. थँक्यू सर्वांना, तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात. आता प्लीज व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अजून पण आपण चित्रपटांबद्दल बोलणारच आहोत, मालिकांबद्दल आणि अपडेट्स पण जाणून घेणार आहोत. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.